महत्वाची बातमी आहे। जळगावच्या चाळीसगावमध्ये मध्यरात्री अज्ञात जमावाकडून दगडफेक करण्यात आली आहे। या दगडफेकीमध्ये अनेकांच्या घरांचं आणि वाहनांचं नुकसान झालंय। मध्यरात्री 1 वाजेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। तर दगडफेक करणाऱ्यांनी हवेत गोळीबार देखील केला असा स्थानिकांचा दावा आहे। पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सध्या घेतला जातोय। काही अज्ञात दगडफेक करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। पोलिसांकडून या संदर्भातला तपास सध्या सुरू आहे। तर जळगावच्या चाळीसगावात मध्यरात्री अज्ञात जमावाकडून दगडफेक करण्यात आलेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर दगडफेकीसोबतच गोळीबार देखील करण्यात आला असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। दादा, आमच्या मेहतर कॉलनीमध्ये 200-250 लोक घुसून डांगडू केलं, तोडाफाडी केली, बायांना पण दगडफेक केलं। आमचे छोटे मोठे लहान लहान पोरं लेडीज सगळे होते, तलवार सगळं हत्यार होते त्यांच्याकडे, सगळे हत्यार होते त्यांच्या हातात। घरावर दगडफेक केली, बाटल्या फेक केली, सगळे त्यांच्याकडे हत्यार होते आणि गोळीबार केलं। आणि आमच्या समाजामध्ये एवढं दांगडू केलं, आम्हाला न्याय पाहिजे। जळगावच्या चाळीसगाव शहरातील मैतर कॉलनी परिसरामध्ये रात्री अज्ञात तरुणांनी दगडफेक केल्याची घटना घडलेली आहे। आपण सध्या मैतर कॉलनी परिसरामध्ये उभे आहोत। खरं तर जमाव अतिशय तीव्र झालेला होता आणि जमावाकडून अंधाधुंद या परिसरामध्ये दगडफेक करण्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे। एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं कार्यालय देखील फोडण्यात आलेलं आहे। या घरावर कशा पद्धतीने या ठिकाणी जमावाने दगडफेक केलेली आहे आणि या दगडफेकीमध्ये घरांच्या खिडकीच्या काचा देखील फुटलेल्या आहे। जमाव अतिशय तीव्र झाल्याचं या ठिकाणी बोललं जात होतं आणि खरं तर आता पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे। आपण सध्या त्याच मैत्री कॉलनी परिसरामध्ये उभे आहोत आणि या संपूर्ण परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आपल्याला बघायला मिळत आहे। खेमचंद कुमार, टीव्ही 9 मराठी, चाळीसगाव, जळगाव।